वाटेवरल्या पाऊलखुणा. प्रकरण 87. तत्वमचा अवधूत झाला आणि चमत्कार घडला. ऑडी, BMW, मर्सिडीज, मारुती 800, प्लेजर, रॉयल एनफील्ड, अव्हेंजर, राऊंड टेबल ऑफ इंडिया यांच्या सौजन्याने आणि नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड या संस्थेच्या वतीने दरवर्षी जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात अंध व्यक्तींसाठी कार रॅली आयोजित केली जाते. तिथे अंध व्यक्तींच्या हातात ब्रेल लिपीतील रॅलीचा मार्ग दिला जातो. डोळस व्यक्ती ड्रायव्हर सीटवर बसलेली असते. ड्रायव्हर सीटवर बसलेल्या व्यक्तीला कार कुठून कशी घ्यायची, प्रवासाचा मार्ग बिलकुलच माहीत नसतो. अंध व्यक्ती मार्ग सांगतो तिथे अतिशय सविस्तर सगळेच दिलेले असते. अशी ती एक स्पर्धा असते. या स्पर्धेत मी दरवर्षी सहभागी होत असे. 2009ला विजय चव्हाण आणि मी काही वेळ एका गाडीतून प्रवास करत होतो. तेव्हा त्याने त्या ड्रायव्हरशी वरील गाड्यांच्या संदर्भात चर्चा केली होती आणि प्रत्येक गाडीच्या वैशिष्ट्यांबद्दल तो बोलत होता. ही सगळी गाड्यांची नावे आहेत हे देखील मला माहीत नव्हतं. तेव्हा माझा एक अंध मित्र विजय चव्हाण हा या गाड्यांच्या आवाजावरून कोणती गाडी आहे हे बरोबर सांगत होता. तसेच त्याच्या वैशिष्ट्यांविषयी आणि इंजिनच्या क्षमतेविषयी चर्चा करत होता. अंधांना दैवी शक्ती असते असे काहीतरी लोकांचं म्हणणं असतं. अर्थात तो अंधविश्वास आहे असेही काही नसते. परंतु विजय चव्हाणच्या बाबतीत मला हे खरं वाटतं. कारण मला सगळ्या गाड्यांचा आवाज थोड्याफार फरकाने सारखाच येतो. परंतु तो म्हणतो नाही. प्रत्येक गाडीचा आवाज वेगळा असतो आणि त्या गाडीच्या आवाजावरून तो ती गाडी कोणती आहे हे सांगत असे. अर्थात मला काहीच कळत नसल्यामुळे त्याचे मला सुरुवातीला काहीच वाटत नव्हतं. पण डोळस व्यक्ती अक्षरशः तोंडात बोट घालत असत. तो सर्वप्रथम मला भेटला माझ्या बूथवर 2005ला. विजय हा मूळचा माझ्या नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात त्याचे बऱ्हाणपूर हे गाव होतं. तो माझा गुरुभाऊ म्हणजे माझे आणि त्याचे गुरु एकच, राठी सर. अगोदर लातूरला होते आणि नंतर नाशिकला गेले. विजय चव्हाण हा नाशिक अंधशाळेचा विद्यार्थी, त्यामुळे आमची मैत्री जास्त घट्ट होत गेली. मी त्याच्यापेक्षा सिनियर असल्यामुळे तो मला विशेष मानत असे आणि वेळोवेळी वेगवेगळे सल्ले घेत असे. परंतु वास्तविकता ही होती की व्यावहारिकदृष्ट्या मी त्याच्यापेक्षा वयाने मोठा असलो तरी तो गाड्यांच्या बाबतीत आणि संगणकात खूपच हुशार होता. विष्णू रामचंद्र आणि हा माझा अजून एक चांगला मित्र विजय मुळे माझ्या संपर्कात आले. ते माझे खूपच चांगले मित्र झाले. विष्णू मल्टीनॅशनल कंपनीत मोठे अधिकारी आहेत. स्वतः पूर्णतः अंध असून ते त्या कंपनीचा कारभार मोठ्या कौशल्याने सांभाळतात. 2009ला मी प्रथम लॅपटॉप घेतला तेव्हा विजयला खूपच आनंद झाला. लॅपटॉपवर काम कसं करावं हे विजयने मला खूपच सोप्या भाषेत समजावून सांगितलं. त्यामुळे मी लॅपटॉपवर व्यवस्थित काम करू शकलो. 2009पर्यंत तो जोगेश्वरी येथील एका ट्रेनिंग वसतिगृहामध्ये काम करत असल्यामुळे तेथे राहत असे. नंतर तो प्रायव्हेट बँकेत कंत्राट बेसिसवर लागला. त्याला असं वाटलं की आता आपण काम करू लागलो आहोत, त्यामुळे भाड्याने का होईना आपण घर घ्यावं. त्याने माझ्याजवळ एक घर भाड्याने घेतले. त्यामुळे त्याचा विशेष सहवास मला लाभला. सातत्याने त्याचे माझ्या घरी येणे जाणे होत असे. अत्यंत साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असा हा माझा मित्र अंध असूनही अंधत्व त्याच्या विकासाच्या आड कधीच आलं नाही. त्याने बँकेच्या अनेक परीक्षा दिल्या होत्या आणि राष्ट्रीयकृत बँकेत नोकरीसाठी प्रयत्न करत होता. 2009 ते 2014 तो वसईत माझ्या घराजवळ राहत असे. त्याचे भाऊ संतोष आणि राजू त्यांच्याकडे कुटुंबासमवेत येऊन राहत असत. ते दोघेही विजयची खूप काळजी घेत असत. लातूरच्या माझ्या शाळेतील एक मुलगा मुंबईत शिकण्यासाठी आला होता. अधूनमधून तो मला भेटत असे. एकदा त्याचा मला फोन आला. तो म्हणाला की माझे एक काम आहे, कराल का? मी म्हणालो की हो, का नाही, जरूर करेन. काय काम आहे? तो म्हणाला, मी टीचर ट्रेनिंगसाठी जॉबमध्ये फॉर्म भरला आहे. कृपया माझा नंबर लागेल अशी व्यवस्था करा. तुमच्या ओळखीच्या व्यक्तीशी बोला जेणेकरून माझा नंबर लागेल. मी म्हणालो की जरूर, नक्की बोलेन. ज्या दिवशी इंटरव्ह्यू होता त्या दिवशी त्याचा मला पुन्हा फोन आला. तुम्ही बोललात का? मी म्हणालो हो.
बोललो आहे. त्याने इंटरव्ह्यू दिला. इंटरव्ह्यूमध्ये तो पासही झाला. पहिल्या 4 विद्यार्थ्यांमध्ये त्याचे सिलेक्शन झाले. त्यानंतर त्याने मला फोन करून माझे आभार मानले. तुमच्यामुळे माझ्या ट्रेनिंगसाठी नंबर लागला. खूप खूप धन्यवाद महाजन सर, असे तो म्हणाला. मी म्हणालो, अरे चंद्रकांत, मी काहीच केलं नाही. मी कोणाशीही बोललो नाही. तुझ्या हुशारीमुळे नंबर लागला आहे. तू मुळातच खूप प्रयत्नवादी आहेस, धडपडे आहेस, हुशार आहेस, त्यामुळे तुझा नंबर लागला. मी बोलण्याची गरजच लागली नाही. मला माहीत होतं तुझा नंबर आरामात लागेल, त्यामुळे मी बोललो नाही. हे यश तुझेच आहे. असा तो चंद्रकांत बोडके काही काळ शिक्षक म्हणून कार्यरत होता. सध्या धुळे येथे कॅनरा बँकेत कार्यरत आहे. बाळू कोकरे हा अंध विद्यार्थी पाथर्डी तालुक्यातील माझ्याकडे मुंबईत अनेकदा येत असे. सर्वप्रथम तो 1993ला आला होता. त्यानंतर तो जवळजवळ प्रत्येक वर्षीच येत असे. परंतु प्रत्येक वेळेस तो पूर्वी होता तसाच असे. त्यात कधीही बदल झाला नाही. त्याची बोलण्याची, राहण्याची सवय त्या काही केल्या बदलत होत नसे. अजूनही तो येत असतो. सध्या बाळू कोकरे हा नाशिक येथील राष्ट्रीय दृष्टिहीन संघाच्या शिंदे पळसे प्रकल्पात राहत आहे. त्याच्या विरुद्ध रामधन पारस्कर हा विद्यार्थी 1991-92 पासून माझ्याकडे सातत्याने येत असे. त्याने त्याच्या जीवनात इतकी अभूतपूर्व प्रगती केली की विचारता सोय नाही. आज रामधन संगीत क्षेत्रातील एक आगळवेगळे व्यक्तिमत्व आहे. केंद्रीय विद्यालयात संगीत विषयाचा शिक्षक म्हणून तो कार्यरत आहे. अत्यंत हुशार असा हा रामधन गेले कित्येक वर्षांपासून माझ्या संपर्कात आहे आणि त्यांनी त्याचं पूर्ण विश्व स्वतःच्या पायावर उभं केलं आहे. परंतु माझ्याशी बोलणं, वागणं आणि व्यवहार हा पहिल्या भेटीत होता अगदी तसाच नम्र आजही आहे, हे विशेष. मी तृतीय वर्ष BAला असताना सुनील परभणी माझ्या कॉलेजात 11वीला आला होता. तिथेच तो माझा चांगला मित्र झाला. BA नंतर मी मुंबईत शिक्षणासाठी गेलो. सुनील परभणी माझ्याकडे चर्चगेटला अनेकदा येत असे. पुढे त्याने टीचर ट्रेनिंग केले आणि करंजी येथील नवनाथ विद्यालयात कामाला लागला. हे त्याने मला चर्चगेट येथे येऊन पेढे देऊन सांगितले. असा हा सुनील हुशार आज जिल्हा परिषद नगर जिल्ह्यातील ग्रामीण भागात अत्यंत यशस्वीपणे काम करत आहे आणि शिक्षकाची नोकरी करून अनेक डोळस विद्यार्थी घडवत आहे. तसेच त्या काळातील माझा मित्र अनंत कदम आज सोलापुरात कोषागार कार्यालयात कार्यरत आहे. असे वेगवेगळे अंध लोक वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असतात आणि प्रामाणिकपणे सेवा देतात. ही काही उदाहरणे. माझा चर्चगेट येथील बूथ बंद पडल्यानंतर तेथे स्टेशनरी आणि झेरॉक्स चालू केले होते. या दोन्हीची जबाबदारी भरतभाई या गुजराती व्यक्तीकडे होती. तो हे काम खूपच इमानदाराने करत असे आणि माझा हिशोब महिन्याला व्यवस्थित देत असे. मीही तिथेच मोबाईल रिचार्ज आणि लोकल PCO, ट्रेनचे तिकीट लॅपटॉपच्या साह्याने करून देत असे. हे कामकाज खूपच छान चालले होते. एकदा माझ्या अनुपस्थितीत मनीष कटारिया मला भेटण्यासाठी आला होता. त्याने बूथमध्ये बॅग ठेवली आणि कॅन्टीनमध्ये जेवायला गेला. जेवून आल्यानंतर बॅग घेतली आणि पुन्हा आला रस्त्याने निघून गेला. घरी गेल्यावर त्याच्या लक्षात आले की त्याच्या बॅगेतील मोबाईल चोरीला गेला होता. 4 दिवसांनी मनीषने मला हे सांगितलं तेव्हा मी विचार करू लागलो की मोबाईल कुठे गेला असेल. मनीषला त्या संदर्भात सविस्तर पुन्हा एकदा विचारले. अजून कुठे गेला होता? अजून कुठे बॅग ठेवली होती? तेव्हा त्याने केवळ बूथमध्येच ठेवली असल्याचे सांगितले. मला भरतने मोबाईल घेतला असावा अशी शक्यता वाटू लागली. मी भरतला तसे विचारले तेव्हा तो नाही म्हणाला. परंतु मनीषच्या भावाने एकदा तो मोबाईल भरतकडे पाहिला. मनीषच्या भावाने ते मला सांगितले. तेव्हा मी भरतला खडसावून विचारले तेव्हा तो कबूल झाला आणि म्हणाला की इथून पुढे माझ्याकडून अशी चूक होणार नाही. मी तो मोबाईल चुकून घेतला. तो मोबाईल भरतकडून घेऊन मनीषला परत दिला. तसेच भरतला एकदाच पुन्हा खडसावले आणि कामावरून कमी करण्याची नोटीस दिली. ते काम त्याचे चालू ठेवले. परंतु वर्षभरातच दुर्दैवाने त्याला पॅरालिसिसचा जबरदस्त अटॅक आला. त्यामुळे त्याला ते काम सोडावे लागले. गुरुवार 8 डिसेंबर 2011 रोजी अतुल आणि सौ स्वप्नालीला पुत्ररत्न प्राप्त झाले. सुरुवातीला
त्याचे नाव तत्वम असे ठेवले होते. तत्वमसी.com या नावाची अतुलने वेबसाईट बनवली होती, परंतु हे नाव त्यास लागू पडले नाही. बाळाला काही ना काही त्रास होत असे. आपण कितीही म्हणालो नावात काय आहे, तरीही नावातच सगळं काही आहे हेच इथे सिद्ध झाले असे वाटते. कारण बाळाचे नाव बदलले आणि काय आश्चर्य, अवधूत नाव ठेवल्यानंतर त्याची खूपच प्रगती झाली. तो तबलावादन, चित्रकला तसेच शालेय अभ्यासातही खूपच हुशार आणि बुद्धिमान आहे. खेळणे तसेच नाट्यचित्र क्षेत्रात तो नेहमी सहभागी होत असतो. प्रकरण 88. शोभाताईला कुटुंबासह अपघात. आपले आरोग्य आपल्या हातात हे ॲक्युप्रेशरवरचे पुस्तक माजी पंतप्रधान श्री मोरारजी देसाई यांनी लिहिलं होतं. खूप पूर्वी ते माझ्या वाचनात आलं होतं. त्याची अचानक आठवण झाली आणि मला व्हिक्टोरिया मेमोरियल स्कूल फॉर द ब्लाइंड या संस्थेत 2009च्या फेब्रुवारी महिन्यात ॲक्युप्रेशर आणि मसाज ह्यांचं ट्रेनिंग करण्याची संधी मिळाली. ते 4 महिन्यांचे ट्रेनिंग होते. त्यात फूट रिफ्लेक्टॉलॉजिसोलॉजी आणि पूर्ण शरीराचा मसाज अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीने शिकण्याची आणि करण्याची मला संधी मिळाली. यापूर्वी माझे मित्र मोमीन, अरुण शिरापुरे, भरतेश, विरार येथील महेश म्हात्रे तसेच अन्य काही जणांनी हा कोर्स केला होता. त्या माध्यमातून त्यांची सेवा चालू झाली होती. त्यांना आर्थिक प्राप्तीही चांगली होत असल्याचे मोमीन आणि त्याच्या सहकाऱ्यांकडून मला कळले होते. माझे अगदी जवळचे मित्र श्री संजय पोरे यांनी याविषयी मला सगळी माहिती दिली होती. ते म्हणाले की STD बूथ कालबाह्य होत आहे, त्यामुळे ॲक्युप्रेशर आणि मसाज यासाठी VM स्कूलमध्ये तू 4 महिन्याचा कोर्स करावा असं मला वाटतं. माझ्या बूथवर कार्यरत असलेला मिलिंद बाहे यालाही मी हा कोर्स करण्यास सांगितले. आम्ही दोघांनीही तो कोर्स एकाच वेळी केला. श्री संजय पोरे यांचाच विद्यार्थी आणि माझेच एक जुने मित्र राजू चव्हाण हे आम्हाला ते प्रशिक्षण विनामूल्य देत होते. श्री राजू सरांची शिस्त आणि कार्यक्षमता खूप काटेकोर होती. आमच्याकडून ते सर्व मसाजचे प्रात्यक्षिक करून घेत असत. जोपर्यंत त्यात ॲक्युरसी येत नसे तोपर्यंत ते सातत्याने शिकवत असत. पूर्वी स्नेहन, स्वेदन, मर्दन आणि मसाज ॲक्युप्रेशर हे सगळं त्या पुस्तकातून कळलंच होतं. त्यामुळे या 4 महिन्यात अनेक अनुभव आले. अनेक लोकांना तेथे मला मसाज करण्याची आणि स्वतःला मसाज करून घेण्याची संधी मिळाली. मिलिंद बाहे, बुद्धघोष कासारे, सचिन सुर्वे, राजू माने, वैशाली आणि नरेंद्र सालावरकर, हर्षद, अनिरुद्ध हे सर्व मित्र मला तेथे मिळाले. तसेच संगीता पठ्ठे, सविता गुजर, जना भगत या मैत्रिणी मिळाल्या. त्याही या अभ्यासक्रमात माझ्यासह होत्या. 2009 ते जून 2012 या काळात गांधी इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी या दिल्लीच्या संस्थेकडून 3 वर्षाचा डिप्लोमा अभ्यासक्रम चालवला जात होता. या 3 वर्षात मीही तो डिप्लोमा अभ्यासक्रम पुरा केला. मुंबईतील दामोदर हॉल या प्रसिद्ध थिएटरच्या मागच्या बाजूला सोशल लीग नावाच्या शाळेच्या इमारतीत हा वर्ग दररोज सायंकाळी 6 ते 8 या काळात होत असे. तेथे नवीन भाई शहा आणि दमयंतीबाई शहा या दाम्पत्याने तसेच दिलीप सर, शैलेश सर, निर्मला मॅडम, चव्हाण सर यांनी ॲक्युप्रेशर मसाज नॅचरल थेरपीमध्ये जलचिकित्सा, मृदुचिकित्सा तसेच चुंबक चिकित्सा या सगळ्या शास्त्रांचे अगदी शास्त्रशुद्ध ज्ञान दिले. तसेच 3 वर्षानंतर एक प्रशस्तीपत्रक देखील मिळाले. या प्रशिक्षण काळात मालाड येथील दालमिल कंपाऊंड परिसरातील एका रुग्णालयात प्रात्यक्षिकासाठी जावे लागत होते. हा स्वतंत्र व्यवसाय व जनसेवा मी अत्यंत यशस्वीपणे करू लागलो. 2013च्या जूनमध्ये वृषाली 10वी पास झाली. तिला खूप चांगले मार्क मिळाले. तिला वाटत होतं की तिने कला शाखेत प्रवेश घ्यावा आणि मला वाटलं की विज्ञान शाखेत घ्यावा. कुठे प्रवेश मिळतो हे पाहण्यासाठी ऑनलाईन प्रयत्न करणं गरजेचं होतं. तेव्हा विजय चव्हाण या मित्राने वृषालीला देखील शिकवलं ऑनलाईन कॉलेजची निवड कशी करावी. वसईतील एका सेंट अन्स हे सायन्स कॉलेज मिळाले. तिथे प्रवेश घेतला, परंतु 1च वर्ष 11वी सायन्स केल्यानंतर तिनं ते बदललं आणि आर्ट्सला ॲडमिशन घेतली.
वास्तविक सुरुवातीलाच तिला मी आर्ट्सला प्रवेश घेऊ द्यायला हवा होता. ही माझी चूक झाली हे नंतर लक्षात आले. 11वीत ती परीक्षेच्या काळात ती आजारी पडली होती. त्यामुळं 11वीला तिला खूपच कमी मार्क मिळाले आणि तिच्या इच्छेप्रमाणे 12वीला आर्ट्सला प्रवेश घेऊन पुढे 12वीही खूप चांगल्या मार्कांनी ती पास झाली. 2014ला फेब्रुवारीच्या 13 तारखेला एक खूप मोठे संकट माझ्यावर आले. माझ्यावर आईप्रमाणे माया करणारी माझी बहीण शोभाताई, तिचे यजमान कृष्णराव आणि मुलगा प्रशांत यांचा नगरला जाताना टाकळी टोकेश्वरजवळ दुर्दैवी अपघात झाला. त्यात शोभाताईला जबरदस्त मार लागला. रात्री 3-3:30च्या सुमारास झालेला हा अपघात अतिशय भीषण होता. आम्हाला याची माहिती 13 तारखेला उशिरा मिळाली. मी आणि राजू लगेच माहिती मिळताच नगरला गेलो. सिटी हॉस्पिटल नगर येथे डॉक्टर सुराणा यांच्याकडे उपचार चालू झाले होते. कृष्णरावांना तसेच थोडेसे लागलेले होते. प्रशांतलाही थोडासा मार लागला होता. परंतु शोभाताईला मात्र पुढे 21 दिवस ICUमध्ये ठेवावे लागलेले होते. ती पूर्ण बेशुद्ध होती. मी, राजूभाऊ, प्रशांत आणि अर्चना म्हणजेच शोभाताईची मुलगी 21 दिवस हॉस्पिटलमध्येच थांबलो होतो. त्या 21 दिवसात साके गावातील सर्व मंडळी तसेच इतर नातेवाईक रुग्णालयात येऊन शोभाताईला आणि आम्हाला भेटून गेले आणि अगदी मनापासून प्रार्थना केली असावी. तसेच डॉक्टरांचे प्रयत्न आणि काही प्रमाणात माझे ॲक्युप्रेशरचे उपचार कामी आले. नगरमधील स्थानिक मंडळी लीला मावशी, तनुजा आणि कुमारराव, पुणेकरांची भाची हेमा नगरकर, सुनील कुलकर्णी व सुनील कुलकर्णी पुणतांबेकर यांच्याकडून झालेल्या मदतीचा उल्लेख आवर्जून करणे अत्यावश्यक आहे. 2 मार्च 2014 रोजी तब्बल 21 दिवसानंतर डॉक्टरांनी शोभाताईला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आणि ती घरीही अधिक काळजी घेण्याची सूचना केली. पुढे 1 वर्षांनी ती पूर्ववत झाली. त्या काळात माझा मित्र श्री विजय चव्हाण दिल्लीच्या IRCBच्या ट्रेनिंगसाठी गेला होता. त्याला हे वृत्त कळताच त्याने फोनवरून चौकशी केली व त्याच्या आईला शोभाताईला भेटण्यासाठी पाठवलेले होते. ऑक्टोबर 2014ला जगदीश आणि सौ स्वप्नाली यांना पुत्ररत्न प्राप्त झाले. साकेगाव येथील घरीच मळ्यात प्रस्तुती झाली. त्याचे नाव रुद्र असे ठेवले. खूप चांगली बातमी या काळात मला कळाली. ऑगस्ट 2014ला विजयची तब्येत खूप बिघडली. त्याला हिंदुजा रुग्णालयात ॲडमिट केले. नंतर त्याला डॉक्टरांनी डिस्चार्ज दिला. संतोष चव्हाण हा त्याचा भाऊ त्याची विशेष काळजी घेत असे. परंतु विजय हा स्वतःची काळजी विशेष घेत नसल्याचे त्या काळात लक्षात आले. तिथून सुट्टी दिल्यानंतर तो पुन्हा कामावर जाऊ लागला. कामावर जात असताना त्याने स्वतःची काळजी घेतली नाही. बाहेरचे खाणे हे त्याने बंद केलेच नाही. तो डायबेटिक पेशंट असल्यामुळे शरीरावर विपरीत परिणाम होऊ लागला. शेवटी ऑक्टोबर 2014मध्ये तो आम्हा सर्वांना सोडून गेला. तसेच त्याच काळात आमच्या मालती काकू यांचेही साकेगाव येथे राहत्या घरी देहावसान झाले. ऑक्टोबरमध्ये हे 2 जबरदस्त धक्के मला सहन करावे लागले. ऑक्टोबर 2014लाच महाराष्ट्र भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांची युती तुटली. स्वतंत्र निवडणुका झाल्या. नोव्हेंबरमध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना पुन्हा एकत्र सत्तेत आले. प्रकरण 88 संपले.